ज्या परीक्षेसाठी मला मार्गदर्शन करण्याची विनंती केलेली आहे ती यूपीएससीची परीक्षाच तात्काळ बसायला लावणारी इट्स लॉंग ड्रॉन प्रोसेस. सापशिडीचा खेळ असतो ना तशी ती परीक्षा. मी अमित आणि सावंत साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी हा ठाण्यातल्या युवक युवतींसाठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी कार्यक्रम आयोजित केला. मी रेझोनेट तुमच्या वयांच्या मुलाशी करण्यासाठी मला 38 वर्ष पाठीमागे जावं आहे. 1988 साली मी 88% मार्क म्हणून 10वीत तालुक्यात पहिला आलेलो होतो. आणि मी गावातला मुलगा, 1800 लोकवस्तीचं आमचं गाव, आणि त्या गावात आम्ही 3 जण एका वेळेला IAS, IPS आणि IFS मध्ये आमच्या छोट्याशा गावात आम्ही 3 जण. हॅलो सर, छोट्याशा गावात आम्ही 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालेलो होतो 1996-97च्या परीक्षेतून. सुपर 30 सिनेमा तुम्ही पाहिला असेल, तशी सुपर 3 अशी ती स्टोरी होती. कारण मुंबईमधनं एकही मुलगा ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला नव्हता. त्यावेळेला आम्ही 3 जण 1800 लोकवस्तीच्या गावातनं सिलेक्ट झालेलो होतो. हे केस स्टडी आहे. आणि मी फक्त IPS मधून UPSCतनं सिलेक्ट झालो नव्हतो, तर मी उपजिल्हाधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून माझी MPSCतनं सुद्धा निवड झालेली होती सेम वर्षात. आणि त्याच्यासाठी एक लॉंग ड्रॉन प्लॅन म्हणजे काय? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हु इज सपोज टू डू इट फॉर यू. काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, याचं योग्य नियोजन. आणि ते एक स्मार्ट गोल. स्मार्ट म्हणजे काय? S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, हा सांग, A फॉर अचिवेबल, R फॉर रिअलिस्टिक आणि T फॉर टाइम बाउंड. असं ते गोल समोर ठेवून तो प्रवास केलेला होता. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है. हीरे पे जितने घाव लगे उतना खूब चमकता है. मिट्टी का बर्तन पकता है तो धुन पर खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज इतना जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और तू तो छत्रपति शिवाजी का मावड़ा है ना. क्यों सोचे राह सरल होगा. हर संघर्ष सफल होगा. आज नहीं तो कल होगा. हर प्रश्न का हल होगा. एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, होकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेला तो एक प्रवास आहे. फोकस्ड. त्यात रिस्क आहेत, चॅलेंजेस आहेत, स्ट्रगल्स आहेत, ऑड्स आहेत. 23 वर्षाचा असताना माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं. आणि आता 28-29 वर्ष होत आहेत मी इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये. आता मी महाराष्ट्राचा ACPचा प्रमुख म्हणून काम करतो. ऍडिशनल DG म्हणून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हा भाग माझ्याकडे आहे. तर फोकस खूप महत्वाचा असतो. आणि आज तुमच्या पुढं मुख्य चॅलेंज आहे तुमच्या हातात असणाऱ्या मोबाईलचं. दुसरं काहीच नाही. ओके. सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन, सगळ्यात मोठा एनिमी, सगळ्यात मोठा ऍडव्हर्सरी हा आज तुमचा मोबाईल आहे. तुमचं मोबाईलचं जे स्क्रीन टाइम आहे ते किती कन्स्ट्रक्टिव्ह आहे, उपयोगाचं आहे, आणि किती टाइमपास स्क्रोलिंगचं आहे, ज्याच्यातनं तुमचं 1.5 मिनिटाचं सुद्धा आता अटेन्शन टाइम नाही आहे. इफ यू फोकस यू लर्न, इफ यू लर्न यू ग्रो, अँड इफ यू ग्रो देन ओनली यू कॅन एन्जॉय. तुमचं सगळं काय कंट्रोल त्या मोबाईलनं घेतलेलं आहे. तुमचे थॉट्स, वर्ड्स, ऍक्शन्स, हॅबिट्स, कॅरेक्टर सगळं मोबाईलनं घेतलेलं आहे. असं म्हणतात की वॉच युअर थॉट्स, दोज बिकम युअर वर्ड्स. तुम्ही जे विचार करतात तेच तुमचे शब्द होतात. वॉच युअर वर्ड्स, दोज बिकम युअर ऍक्शन्स. तुमच्या शब्दातनच तुमच्या कृती घडतात.
वॉच युअर ऍक्शन्स, दोज बिकम युअर हॅबिट्स. तुम्ही ज्या कृती करत असता, ऍक्शन्स करत असता, त्यातनं तुमच्या सवयी जडतात. वॉच युअर हॅबिट्स, दोज डिसाइड युअर कॅरेक्टर. तुमच्या ज्या सवयी असतात त्यातनंच तुमचं चारित्र्य घडतं आणि युअर डेस्टिनी इज डिपेंडंट ऑन युअर कॅरेक्टर. तुमचा भविष्यकाळ हा तुमच्या चारित्र्यावर, सवयीवर, विचारावर, शब्दांवर अवलंबून असतो. हे सगळं अलाइनमेंट आहे ना, विचारांचं, शब्दांचं, कृतींचं, सवयींचं आणि चारित्र्याचं. When there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is order in the nation. When there is order in the nation, there is peace in the world. कुणी म्हटलंय? नो, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ठरवायला लागतंय. मी आता 52 वर्षाचा आहे, पण मी 42 किलोमीटरची मॅरेथॉन 4.25 तासात पूर्ण करतो. कारण मी 42 किलोमीटर धावण्यासाठी माझे मसल्स, लिगामेंट्स, टेंडन्स, जॉईंट्स हे रोज ट्रेन करत असतो. मी 15 मिनिटं बर्फाच्या पाण्यात सुद्धा आठवड्यातनं 2 वेळा बसतो. म्हणजे सुया टोचल्याचे जे फिलिंग असते ना, ती माझ्या शरीराला होत असते. जेवढे पेन्स होतात ना, तेवढे गेन्स होतात. ग्रेटर द स्ट्रगल, ग्रेटर इज द ट्रायम्फ. त्या वेदना म्हणजे आपल्याला खुर्चीवर 8-10 तास बसायला म्हणजे बुडाला फोड यायला सुरुवात होतात. बरोबर आहे. पेकाड दुखायला लागतंय गावाकडच्या. म्हणजे फायर पाहिजे, फायर इन द बेली. इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट, पॅशन इन द बेली अँड विजन इन द आईज. काहीतरी असं दुखदुखत राहिलं तर त्यातनं काय मोठं निर्माण होत नाही. आपण शिपाई होऊ शकतो, क्लर्क होऊ शकतो, कामगार होऊ शकतो, ठीक आहे, ते सुद्धा खूप महत्वाचे जॉब आहेत. पण तुम्हाला जर लीडर व्हायचं असेल, मी जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर मुंबई शहराचा होतो, तर माझ्या हाताखाली 94 पोलीस स्टेशन्स होते. 35,000चा फोर्स मी मॉनिटर करत होतो. मी मराठवाड्याचा आयजी होतो, 171 पोलीस स्टेशन्स माझ्याकडे होते. मी वेस्टर्न महाराष्ट्राचा आयजी होतो, माझ्याकडे 146 पोलीस स्टेशन होतो. मी तिथल्या पॉलिसी डिसाईड करायचं काम करतो. आता मी ऍडिशनल डीजी अँटी करप्शन ब्युरो, सगळ्या डिपार्टमेंटचं व्हिजिलन्स माझ्याकडे. ही जबाबदारी कधी मिळेल? त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागेल ना. त्याच्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही आलेली आहात. तशीच सवय मी ज्या वेळेला अभ्यास करत होतो युपीएससीचा, माझी मुंबईत राहायची सोय झाली नव्हती, कारण मी गावाकडनं आलेलो होतो. आमदार निवासला काही दिवस राहिलो. नंतर माझी आंबिवली, कल्याणच्या जवळ आंबिवली आहे ना, तिथं राहण्याची सवय झाली. मी 3 वाजता पहाटे उठायचो, 3:30ची ट्रेन पकडायचो, 5:30ला पेटीट लायब्ररीत किंवा एसआयसीच्या बाहेरच्या बाकड्यावर जागा शोधायचो आणि बसायचो. मग 4 तासाचे 3 स्लॉट, 12 तास अभ्यास करून परत यायचो. परीक्षेच्या अगोदर 10 दिवस 18 तास केल्यानंतर युपीएससीत यश मिळत नाही. 365 दिवस 10 तास अभ्यास, तो पण व्यवस्थित, सिस्टमॅटिक, प्लॅन, स्मार्ट वर्क केला तरच ते यश मिळत असतं. कारण तुम्ही 9-10 लाखातनं 50,000 येता प्रिलिम्स मधनं, त्यातनं परत मग 3-4 हजारामध्ये येतात मेन्स मधनं, आणि इंटरव्ह्यू मधनं तुम्ही सिलेक्ट होऊन देशातल्या 600-700 जणांमध्ये तुमचं सिलेक्शन. त्यात सुद्धा तुम्हाला आयएएस आयपीएस व्हायचं असेल तर पहिल्या 200 मध्ये तुमचा नंबर आला पाहिजे, ऑल इंडिया रँक. ही प्रोसेस आहे ना. जसं नीटची परीक्षा, आता माझा मुलगा 2 वर्ष त्याने मोबाईल वापरला नाही. ते ठोकळा मोबाईल होता ना, तो त्याला दिलेला होता. त्यांनी सोशल मीडियावरती नव्हता. आणि 12-14 तास त्यांनी ही स्लॉग लिटरली दिवसाची रात्र केली. पण पेपर आता वेळेला कसा आला फिजिक्सचा, 12वीची मुलं असतील इथं ज्यांनी नीट दिली असेल कदाचित, खूप टफ आला. पण तरी सुद्धा मग ते पर्सेंटाईल आहे. म्हणजे गेल्या वेळेला 640-650ला जी एमबीबीएसची सीट गव्हर्नमेंट कॉलेजची मिळत होती, ती आता 100 मार्काने खाली येऊ शकते असं म्हणतात. म्हणजे ते पर्सेंटाईल आहे. म्हणजे युपीएससीत सुद्धा पर्सेंटाईल आहे. तुम्ही इतरांशी कॉम्पिटिशन करून त्यामध्ये तुमची रँक कुठे येते त्याच्यावरती ते अवलंबून आहे. त्यामुळं ही लॉंग ड्रॉन प्रोसेस आहे. आणि याच्यात एफर्ट्स, हार्डवर्क अँड हार्डवर्क, दुसरा कुठला मंत्रच नाहीये. स्मार्ट वर्क म्हणू शकता. आणि बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवायचा.
निगेटिव्ह गोष्टी असतात, नकारात्मक बोलणारी लोक असतात, त्यांना जरा दूर अंतरावर ठेवायचंय. जे अपयश मिळत असतं, कारण अपयश येतच असतं, त्याला ब्लेसिंग इन डिस्गाइज किंवा यशाची पहिली पायरी म्हणून समजायचंय आणि कष्टावरती विश्वास ठेवायचा आहे. मी मुंबईला आलो त्यावेळेला काय नाही, एक रक्सॅक फुल ऑफ बुक्स आणि 3-4 टी शर्ट्स, 2-3 जीन्स एवढंच घेऊन आलेलो होतो. पण डोळ्यात स्वप्न होती ना, मुट्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशा है, दिल में है अरमान कहीं कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. प्रतिकूल परिस्थिति, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं ना. प्रतिकूल परिस्थिति, मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. मी त्या मातीतला वृक्ष नाही आहे की ज्यात रोज पाणी मिळते, त्या बंजर मातीतनं शोषून शोषून एक एक थेंब मिळवून त्यातनं मी तयार झालोय. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मला आठवतं मी आयजी मराठवाडा होतो त्यावेळेला अंबेजोगाई तालुक्यातल्या एका छोट्या गावात एका मुलीच्या सत्कारासाठी मला बोलवलं होतं. त्या गावानं, पूर्ण गावानं जमा करून त्या मुलीला 1 लाख रुपयाचा चेक देऊ केला होता. तिला कारण 10वीला 98.5% मार्क मिळालेले होते. तिच्या आईला, आता 100% पण आहेत म्हणा, तिच्या आईला हे कळत नव्हतं की 98.5% किती असतात. आईला तिने समजून, ते 100त 1.5% कमी झाले की तेवढं 98.5%, कारण ते आई वडील तुमच्या माझ्यासारख्या कुटुंबातले नव्हते. ते स्मशानभूमीमध्ये ते सरण रचतात ना, ते आग लावतात, त्या झोपडीत राहायचे. झोपडीत लाईट पण नसायची. ती ज्या वेळेला चिता पेटते त्या चितेच्या अग्नीमध्ये बसून अभ्यास करून तिने 98.5% मार्क मिळवलेले होते. आणि तिचा ज्या वेळेला सत्कार केला, ते सैराटचे दिवस होते. सैराट माहित नाही तुमच्या अगोदरच्या, तर सैराटचे दिवस होते. त्यावेळेला ती म्हटली की मला भी साहेब हैदराबादला जायचंय, पण हैदराबादला त्या परशा आणि आर्ची सारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला तुमच्यासारखं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचंय. गॉड ब्लेस हर ड्रीम्स. तिचं स्वप्न पुरं व्हावं, ईश्वरचरणी प्रार्थना. ह्या ड्रीम्स आहेत. ती विल पॉवर, ती लात मारीन तर पाणी काढण्याची जिद्द. तुम्ही 16 वर्षाचेच आहात ना. तो वैभव सूर्यवंशी किती आहे? 14चा आहे ना. 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी आपल्या रंगळीला कापून शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याची स्थापना करण्याची घोषणा केली ना. त्या वयात, हे वय तुमचं आहे ना, प्री फ्रंटल कॉर्टेक्स, मेंदूचा पुढचा भाग डेव्हलप होत असतो आणि काही तुम्ही मिरॅकल करू शकता. पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, आणि वाट लागायची तर आयुष्याची याच वयात लागते. कारण आजकालचा सर्वे, म्हणजे अमेरिकेतला सर्वे, मुलं 12वीचं शिक्षण होईतोपर्यंत 20,000 तास इंटरनेटवर असतात, म्हणजे सोशल मीडियावर. आणि ते तिथले मुलं, मी इथली म्हणत नाही, आता ते इथलं वेगळं चित्र नाहीये, 1 लाख पोर्नोग्राफिक क्लिप पाहतात. त्यामुळे तिथं अमेरिकेत माहित आहे तुम्हाला की असं अंधाधुंद फायरिंग करणं, मर्डर्स पाहतात, 15,000 12,000 रेप पाहतात, ड्रग्सचा वापर, चाकूसुऱ्यांचा वापर, असे तिथले व्हायलन्स असणारे क्राईम्स तिथे घडतात. आपण सुद्धा ते वेळेवर थांबवलं नाही तर अवघड आहे. अभ्यासात मन रमायला, पुस्तक घेऊन बसायला खूप कंटाळ येतो आजकाल. आई वडिलांशी भांडणं होतात, वाद घातले जातात. ते बसून पुस्तक वाचायची सवय निघून गेलेली आहे. मी लपून पुस्तक, माझे वडील पैलवान होते, त्यामुळे त्यांची इच्छा असेल मी तालमीत जावं, व्यायाम करावा. व्यायाम मी अजूनही करतो आणि रेग्युलर करतो. माझं 1997ला ट्रेनिंगला असणारं वजन आणि आत्ताचं वजन सेम आहे. इनफॅक्ट माझी मसल, BMI इंडेक्स सगळे त्यापेक्षा इम्प्रूव्ह झाले आहेत. कारण 25 वर्षानंतर मी अकॅडमीत गेलो होता, त्यावेळेचे पॅरामीटर्स आणि आत्ताचे पॅरामीटर्स चेक केले तर इम्प्रूव्ह झाले. तर तुमच्या सवयीने त्या गोष्टी होतात ना.
हे सगळे एन्ड्युरन्स. परीक्षा फक्त इंटेलिजन्स क्वेश्चनची नसते ही. आयक्यू म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चन म्हणजे तुम्ही किती पाठ करता, तुमच्या लक्षात किती राहतं, तुम्ही गणित कशी सोडवता वगैरे वगैरे. ह्याच्यामध्ये इमोशनल क्वेश्चन पण तेवढाच महत्वाचा आहे, सोशल क्वेश्चन पण तेवढाच महत्वाचा आहे, ऍडव्हर्सिटी क्वेश्चन पण तेवढाच महत्वाचा. इमोशनल क्वेश्चन म्हणजे तुमची इंटिग्रिटी, तुमचं कॅरेक्टर, तुमची पंक्च्युअलिटी, किती वेळेवर तुम्ही काम करता, कसं करता. सोशल क्वेश्चन मध्ये तुम्ही कनेक्ट लोकांशी कसे करता, तुमची मैत्री कशी होते, सोशल आउटलुक तुमचं कसं आहे, तुमच्या ऑफिसर लाईक क्वालिटीज कशा आहेत. आणि ऍडव्हर्सिटी क्वेश्चन मी परत परत म्हणतो की प्रतिकूल परिस्थिती असते. बादलों के दरमियान कुछ ऐसी साजिश हुई, मेरा घर मिट्टी का था, मेरे ही घर बारिश हुई, फलक को जिद थी जहां बिजलियां गिराने की, हमें भी जिद है वही आशा बनाने की. त्यामुळे मी त्या प्रतिकूल परिस्थितीत उभा कसा राहतो हेच महत्वाचं. आयुष्य सगळ्यांना एकसारखंच मिळतं ना. हेलन केलर ती तर किती ऍडव्हर्स कंडिशन मध्ये राहिली. अरुणिमा सिन्हा ना, ते पाय नसताना एव्हरेस्ट सर केलं. हे कितीतरी उदाहरणं आहेत. त्यामुळे तुम्ही आत्ता ठरवलं ना, तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही, कुणीही थांबवू शकत नाही. पण त्याला तुमचं एक निश्चित, मला कुठं इकडे जायचं असेल स्ट्रेट, कुठं 10 किलोमीटरवरती, तो स्पॉट मला ठरवावा लागतो ना की मला कशी वाटचाल करायची आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. थांबायचं नाहीये. ते आपल्या आयुष्याची जी ब्लूप्रिंट आहे ना, ती सॉलिड असली पाहिजे, मिनिंगफुल असली पाहिजे, रचनात्मक असली पाहिजे. त्या ब्लूप्रिंट मध्ये मी या जगात जन्म घेतलाय, मी तर बोलतो, मी वागतो, मी राहतो, मला असं कोणी गृहीत धरता कामा नये, कारण माझं स्वतःचं अस्तित्व आहे. माझी क्वेस्ट जी आहे ती इंटेलिजन्स आणि एक्सलन्स याचा शोध ध्यास घेण्यात जाणार आहे. मी उडू नाही शकलो, चालू नाही शकलो, रांगत जाईल, पण त्या एक्सलन्सच्या दिशेनं माझी रोज एक एक पावलं पडत जातील. त्यामुळे क्वेस्ट फॉर एक्सलन्स हे खूप महत्वाचं आहे. कारण जगणं आहे ना, जगणं काय म्हणतात त्याला, जन्म घेणं हा ओपनिंग स्टॉक आहे. व्हॉट एव्हर कम्स टू यू इज क्रेडिट, व्हॉट एव्हर गोज फ्रॉम यू इज डेबिट, डेथ इज युअर क्लोजिंग स्टॉक. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची, इच्छा दांडगी असे जयाची, मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कुणाला हात दाखवायचा नाही रेषावेषा. छोट्या मुली माझ्या मुलीच्या वयाच्याच आहेत, कुंडली उंडली बघायची नाही, मेरिट बघितलं पाहिजे, माझी डिग्री कोणती आहे, माझा जॉब, माझा 5 आकडी पगार कसा आहे, नवरा असा बघून. नाही तर ती भयानक ज्या गोष्टी दिसतात आजकाल वर्तमानपत्रात तुम्ही वाचताय, तशा गोष्टी तुम्ही पायावर उभा असला तरच टिकावं लागणार आहे. त्यामुळं ज्याला हात नसतात त्याला पण भविष्यकाळ असतो ना, भविष्य पण असतं ना. दैवायतम तू कुले महायतम तू पौरुषम, कोणत्या कुळात जन्म घ्यावा तुझ्या हातात नाही, पण पुरुषार्थ काय दाखवणं तुझ्या मनगटामध्ये आहे. त्यामुळं अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत, कोण मेलाय असं कुणी ऐकलंय का तुमच्या मित्रांमध्ये? हे आत्ताच आहे. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. हे तुमच्या आयुष्यात अजून प्रोटेक्टेड आहात तुम्ही. पण प्रोटेक्शन पण ते पॅरेंट इंड्युस्ड वेस्टफुल सारखं नसलं पाहिजे. तो स्ट्रगल तयार झाला पाहिजे. प्रोटेक्शन म्हणजे आई वडील प्रत्येक गोष्टीत प्रोटेक्ट करत असतील तर चुकीचे. तुमचे गुडघे फुटले पाहिजेत फुटबॉल खेळताना. तुम्हाला चॅलेंजेस फेस करायला पाहिजेत. माझ्या मुलीनं ऍक्सिडेंट केला तर मी तिला पोलीस स्टेशनला बसवलं होतं. जॉईंट सीपीची मुलगी म्हणून पोलीस स्टेशनला दिवसभर बसली. तिला ते कळलं पाहिजे ना रोजचं डे टू डे लाईफ कसं आहे, कुठं स्ट्रगल आहे, कसे चॅलेंजेस आहेत.
त्यामुळे मी आता काय युपीएससीची परीक्षा तुम्हाला सांगून ती प्रक्रिया कशी असते, प्रिलिम्स कशी असते, मेन्स कशी असते, जनरल स्टडीजचा काय अभ्यास करायचा, इंटरव्ह्यू टेस्ट काय असते, एसे 3 तास बसून कसा लिहायचा हे सांगण्यात पॉईंट नाहीये. तुम्ही ऑब्झर्वेशन, तुमचं निरीक्षण, ध्यास, म्हणजे ध्यास कसा, माझा हिस्ट्री सब्जेक्ट होता, मला गाडीचा नंबर दिसला तर मला महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात त्या वर्षी काय झालं, जगाच्या इतिहासात काय झालं, मग त्याचं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस, कोण कुठलं कॅरेक्टर, मराठी लिटरेचर माझा विषय होता, कुठलं कॅरेक्टर कसं मी को रिलेट करत बसायचो. ते अनालिटिकल सारखं चालत राहिलं पाहिजे डोक्यात. कुठलंही तुमचं गोल असेल, युपीएससीची परीक्षा हे अनप्रिडिक्टेबल आहे, 100% त्यात खात्री नाही यशाची, खूप कष्ट करून सुद्धा अपयश मिळत असतं. पण जे काय ज्ञान त्या प्रोसेसमधनं मिळतं ते तुम्हाला आयुष्यात उभं राहण्यासाठी निश्चित, कारण इंडियन पॉलिटी तुम्हाला कळते, सायन्स अँड टेक्नॉलॉजी कळते, इंडियन इकॉनॉमी कळते, करंट इव्हेंट्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये सगळ्या गोष्टी असतात, इतिहासाचं ज्ञान येतं, भूगोल कळतो. कारण हे खूप इनरिचिंग प्रोसेस आहे, ती अभ्यासाची प्रोसेस जी आहे, पण तेवढीच ती रिस्की पण आहे. 2 नाण्याला बाजू असतात, तशा त्या अपयश आणि यशाच्या बाजू आहेत. पण तुम्ही तुमच्या एका फील्डचा ध्यास, टेक वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, राईज अवेक, स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. त्या आयडिया घेऊन वाटचाल करायची आहे. विनिंग हॉर्स डझंट नो वाय ही रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. Life is a race, God is your rider, and if you are getting beats and pains, then God wishes you to win that race. त्यामुळं तात्पुरतं चार्ज झाल्यासारखं वाटतं, कोणीतरी मोठा अधिकारी येऊन भाषण देऊन गेला. म्हणजे स्मशान, मी काल स्मशानात गेलो होतो, एक माझे नातेवाईक एक्सपायर झालं, तर स्मशानात गेलं काय इथंच प्रवास येणार आहे ना सगळा, काय जगून मरून करायचं असं वाटतं ना, स्मशान वैराग्य म्हणतात त्याला. तसं तात्पुरतं हे मोटिवेशन हे फसवं आहे. डिसिप्लिन इज मोर इम्पॉर्टंट. शिस्त ही खूप महत्वाची आहे. मी सकाळी उठेल, व्यायाम करेल, अभ्यास करेल, मी हलणार नाही त्या खुर्चीवरनं, मला त्रास होईल पहिल्यांदा दुसऱ्यांदा. आणि तसं मी कन्सिस्टंटली मला आता करमत, मी म्हणजे मी साखर खात नाही, गोड खात नाही, मला काय शुगर वगैरे नाहीये, पण मी डिसिप्लिन लावलेलं मला, कारण दिवसात 12-12 तास फाईल्स बघावं लागतात, अभ्यास करावा लागतो, फोकस करावा लागतो, चुका होऊ नयेत म्हणून.